हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस। आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समधील प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत। पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स। आता या ठिकाणी आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेली आहेत। आता सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करताना आपल्याला अशा पद्धतीने टेबल तयार करावी लागतात। या ठिकाणी आपल्याला 2 टेबल्स दिलेले आहेत आणि ही टेबल्स आपल्याला कंप्लीट करायची आहेत। प्रथम आपण फर्स्ट इक्वेशनसाठी हे जे टेबल दिलेले आहे हे कंप्लीट करून घेऊ। आता या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे आणि आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। या ठिकाणी आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे x + y = 3। प्रथम आपण हे इक्वेशन लिहून घेऊ, x + y = 3। आता x ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 3। मग आपण या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 3 पुट करू। 3 + y = 3। हा 3 आपण या साइडला घेऊ। या ठिकाणी साइन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल। therefore y = 3 - 3। therefore y = 0। म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली 0। म्हणजे या बॉक्स मध्ये काय येईल 0। या ठिकाणी आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे 3, 0। आता सेकंड कॉलम मध्ये y ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 5 आणि आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। मग आपण या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू 5 पुट करू। x + y = 3। y ची व्हॅल्यू आपल्याला 5 दिलेली आहे। x + 5 = 3। हा 5 आपण या साइडला घेऊ। या ठिकाणी 5 चं साइन प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल। therefore x = 3 - 5। 5 - 3 2, ग्रेटर नंबरचा साइन काय आहे मायनस। म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळाली -2। म्हणजे या बॉक्स मध्ये काय येईल -2। या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -2 आणि y ची व्हॅल्यू काय आहे 5। आता नेक्स्ट कॉलम मध्ये y ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3 आणि x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे। पण या ठिकाणी आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे। x ची व्हॅल्यू किती आहे 0, y ची व्हॅल्यू दिलेली आहे 3। मग आपण या ठिकाणी पाहून x ची व्हॅल्यू लिहू शकतो। x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 0। सॉल्व्ह नाही केलं तरी चालेल। या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे। नेक्स्ट इक्वेशन काय आहे, x - y = 4। यासाठी आपल्याला हे टेबल दिलेलं आहे। हे टेबल आपण कंप्लीट करू। आता फर्स्ट कॉलम मध्ये आपल्याला y ची व्हॅल्यू दिलेली आहे 0 आणि x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे। या इक्वेशन मध्ये आपण y ची व्हॅल्यू 0 पुट करू। x - y = 4। x - y ची व्हॅल्यू 0 पुट करू। 0 = 4। म्हणजेच x = 4। म्हणजेच x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 4। या ठिकाणी काय 4। या ठिकाणी x ची व्हॅल्यू 4, y ची व्हॅल्यू किती मिळाली 0। सेकंड कॉलम मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे -1 आणि आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। मग या इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू -1 पुट करू। x - y = 4। x ची व्हॅल्यू किती आहे -1 y = 4। आता हा -y आपण या साइडला घेऊ आणि हा 4 या साइडला घेऊ। therefore -1, या 4 चं साइन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल। -1 - 4 = आता y चं साइन मायनस आहे, या बाजूला गेल्यानंतर प्लस होईल +y। -1 - 4 इथे येईल -5 = y। म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली -5। therefore y = -5। या ठिकाणी y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला -5। या ठिकाणी x ची व्हॅल्यू -1, y ची व्हॅल्यू -5। थर्ड कॉलम मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे 0, y ची व्हॅल्यू दिलेली आहे -4 आणि x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली आहे 0, -4। अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।